शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज ह्या प्लॉटला 1.25 महिना पूर्ण झालेला आहे। आपण बघू शकता की 1.25 महिन्याच्या कालावधीनंतर सगळीकडे एकदम सारखा प्लॉट आपल्याला दिसू शकतो। या प्लॉट मध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये पिकांना अन्नद्रव्यांची गरज जास्त भासत असते आणि जास्त प्रमाणात त्यांना ते आपल्याला देणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मुख्यत्वे नत्राचा स्रोत इथं आपल्याला पुरवावा लागतो। आता नत्र देताना आपण 2-3 प्रकारे देऊ शकतो। त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट हा एक पर्याय आहे, 1448-0 ही जी ग्रेड आहे त्याचा एक पर्याय आहे, अमोनियम सल्फेट त्याचाही एक पर्याय आहे जो आपण मागच्या वेळेस ड्रिपने याला दिलेला आहे। तर विशेषतः आपण कॅल्शियम नायट्रेट किंवा इतर नत्रयुक्त खतांबद्दल जर बोललं तर त्यामध्ये बऱ्याच वेळा काही खोल जमिनींमध्ये कॅल्शियम नायट्रेटमुळे कांद्याच्या माना वाढू शकतात आणि त्याचा अतिरिक्त वाढ होऊन नाळ लांबते आणि तिथं आपल्याला पुढे कांद्याचं पोषण होणार नाही किंवा त्याची फुगवण होणार नाही। तर अशा वेळेस आपल्याला अशा जमिनींमध्ये कॅल्शियम नायट्रेट जरी आपण वापरलं तरी तो आपण फोलियर ग्रेड मधून द्यायचा आहे। साधारण 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला त्याचा फवारा घ्यायचा आहे। अशा परिस्थितीमध्ये कांद्याची ही जी मान असते किंवा हा जो पंजा असते हे लांबत नाही, जेणेकरून कांद्याची फुगवण आपल्याला योग्य मिळणार आहे, नुसतीच नाळ लांबणार नाही। तर शेतकरी बंधूंनो, योग्य वेळेत योग्य अन्नद्रव्याचा डोस आपण जर दिला तर आपली अतिरिक्त वाढ होणार नाही आणि आपलं जे काही पोषण होणार आहे ते ह्या स्थितीत होणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढे कांदा फुगवणीस आणि त्याचं वजन मिळण्यास मदत होणार आहे। शेतकरी बंधूंनो, या सगळ्यांचा सर्वंकष फायदा आपल्याला आपल्या उत्पादन वाढीत होणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या संपर्कात राहा, आम्हाला फॉलो करा। धन्यवाद।